Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, आज मला सुट्टी आहे आणि नायसाचं आज पेरेंट्स टीचर मीटिंग आहे PTM. सो त्याच्यासाठी रेडी झालो, ऑल सेट टू गो. आम्ही आलोच आणि नायसाच्या स्कूलमध्ये आणि इथे नॅशनल डॉक्टर्स डे सेलिब्रेट करतो. First of all, thank you very much and happy Doctors Day. Thank you so much. Your importance in our life is very important. Again, I just want to ask you the question. What inspired you to come in this field and do such a services? We said that's a global service and very important. Your presence in our life is very important. So tell me about your journey, sir. Hello everyone, my name is Dr. Sunny. I am pediatrician. So the motive or the motivation or the inspiration which has driven me to this field is mostly my parents, because they being in a social worker, social field, their dedication towards doing something good for the others had always inspired me. And also I was a big fan of Mother Teresa. So I used to watch her videos when I was a small kid, so that always inspired me, and that was also one of the motivating force for me. Lovely. I just want to ask you, what message you want to give this young generation? Yeah. So it is very important to be balanced in life. So regarding academics is very important, but to get involved in extracurricular activities is very much necessary at this point of time, and the school is doing the same. Along with the academics, it is giving all the wings for the children to fly high, to achieve their dreams. मिल्कशेक, चॉकलेट मिल्कशेक, खायला आणि चॉकलेट मिल्कशेक. सो यस, थोडासा आम्ही स्नॅक्स खाल्लं, कारण डायरेक्ट आम्ही नाश्ता न करता डायरेक्ट नायसाच्या पेरेंट्स टीचर मीटला गेलेलो. सो बेसिकली पॅरेंट टीचर मीट ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे, आपल्याला जाणून घ्यायचं असतं की आपला बाळ एक्झॅक्टली स्कूलमध्ये काय करतोय, हाऊज द प्रोग्रेस अँड ऑल स्टफ. तर नायसाचं एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे ते सांगितलं की ह्याच्यात खूप लिडरशिप क्वालिटी आहे. तिला असं होतं की म्हणजे प्रत्येक गोष्ट ती अशी पॉईंट टू पॉईंट व्हायला पाहिजे. सो शी मेक शुअर की सगळ्या किड्सनी ते केले. म्हणजे टीचर नंतर हिचाच नंबर आहे मला वाटतं. त्या सांगत होत्या. ॲज आम्हाला नायसा रिगार्डिंग एवढं काही क्वेरीज नव्हते, बिकॉज मी बघते, मी तिचं पण तो एक प्रोग्रेस बघते. मला सुद्धा कळते की आपला मुलगा, म्हणजे आपलं बाळ आहे ते किती झेपू शकते. म्हणजे अननेसेसरी की तुम्ही हे का नाही शिकवत, ते का नाही शिकवत. अरे पण जे शिकवत आहेत ते आपल्या बाळाला पहिले येत आहे की नाही ते पण फार गरजेचं आहे. आणि तेच काही क्वेरीज होते जे की ऑफकोर्स टीचर्सनी सॉल्व्ह केलं. आणि ते तेच म्हणत होते की आम्ही जे काही शिकवतो त्यांना ते तुम्ही यू पीपल मेक शुअर की तुम्ही ते घरी त्याचं रिव्हिजन करायला पाहिजे. असं नाही की पूर्णपणे तुम्ही टीचर्सवरच सोडा. आणि माझं तर तेच आहे की एकदम व्यवस्थित
डेली तिचा अभ्यास घेतला जातोय. मी जर कुठे बिझी असेल ना तर तिला एक तिच्या बुकमध्ये मी प्रत्येक ह्याच्यावरती लिहिलेलं आहे A to Z 1 to 10 किंवा 1 to 20. तू तिथे जाऊन फटाफट लिही. तिची बुक तिला माहिती आहे कुठे ठेवली आहे. स्कूलचा अभ्यास पण ती स्वतःहूनच करते. मी ऑफकोर्स तिच्या बाजूला बसलेली असते किंवा सगळं झाल्यानंतर आय मेक शुअर की मी ते तिचं प्रत्येक गोष्ट चेक करून की तिने कसं केलंय, कसं लिहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट रीडिंगचं सुद्धा मी प्रयत्न करते. म्हणजे आता कसं तिला सगळ्याचे साऊंड्स माहिती आहेत. कायला माहिती आहे की प्रत्येक लेटर हे कसं साऊंड करतंय. आणि फोनिक्समुळे ऍक्च्युली ते एक मी बघितलंय की मुलं इमिडिएटली शिकतायत वाचायला, त्यांना समजतंय ते साऊंडमुळे. सो नायसाचा सुद्धा तो प्रयत्न आहे. ती हार्ड अँड फास्ट रूलला एकदम खूप पाठी नाही लागत मी तिच्या. विथ टाइम ऑफकोर्स इव्हेंच्युअली सगळेच मुलं शिकणार आहेत. असं नाही की अरे तो बाळ करतोय, तुझ्या क्लासमधला तो मुलगा करतोय, तू नाही करू शकत. हे मी कधीच नाही. मी बोलते की नाही, तुझ्यानं जेवढं झेपेल तेवढं. सो त्यांची जे स्टोरी बुक्स आहेत त्यांनी त्यात छान असं इझी मेथडनी त्यांना स्टोरीज वगैरे दिलेले आहेत. मी त्या दिवशी पाहिलं. सो नायसा वॉज ट्राईंग दॅट टू रीड आणि बऱ्यापैकी रीड केलं. मग ते सांगत होते की त्यांना की तुम्ही ते स्टोरी बुक्स पाठवत जा घरी की जेणेकरून ते आम्ही त्यांच्याकडनं ते प्रॅक्टिस करून घेऊ. सो काय नाही, छान झालं पॅरेंट मीटिंग. बेस्ट हायलाईट होतं की डॉक्टर्स डे 1 जुलैला. सो सनीला त्याने फेलिसिटेट केलं, काही प्रश्न विचारले, छान वाटत होतं. आणि काय नाही, मग तिकडनं आम्ही निघालो. आणि आज करायचं काय, कारण आज ऑफ आहे, समजत नाहीये. सो कुला फिनिक्सला कॅन्डी सिटी म्हणजे एक थीम सेटअप केलेलं आहे. आणि त्या तिकडे काही वर्कशॉप्स वगैरे 1 hourचा तो एक सेशन आहे ज्यात त्यांना काय वेगवेगळ्या गोष्टी आय गेस शिकवणार आहे. तसं त्यांनी लिहिलं आहे तिथे. आणि त्याचं तिकीट आहे जे मी PMS बुक माय शो ह्याच्यावरनं बुक केलेलं आहे. फ्लाइट्स असतात. आम्ही पोहोचलो आहोत कुला फिनिक्स. ब्लॅक हार्ट नाहीचा हार्ट बघा ब्लॅक. आणि तो हार्ट नाही वाटत, ऍपल वाटतो.
नायसा मस्त जार पेंटिंग करते. आई आणि नायसाने पेंट केलंय. जास्त मेहनत आईची दिसते. नायसा हँडशेक कर. हाउस ऑफ कटोरी फास्ट. कुठे आहे? हमको हात पकडा. LG ला LG कुठे दिलं? हे बघ लिहिलंय. LG ला आपण G ला. सो आता आम्ही फेवरेट डोनट एकच घ्यायचं आहे. एकच घे हा वाला. मग घे डबल. मी आधी होतो क्रिटिकेअर एशिया जिथे नाव आहे तिथे कोहिनूर हॉस्पिटल होतं. सो तिथे होतो 4 इयर्ससाठी. रचना मला इथे मध्ये मध्ये भेटायला कॅफेमध्ये. आल्या उद्याची तयारी भाज्या बिज्या काय